आपण पाहताय सकाळी 10च्या बातम्या. आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिक शहरात सर्वांना विश्वासात घेऊन पोलिसिंग केलं जाईल असा विश्वास नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलाय. तर शहराचे मावळते पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी हा पदभार नांगरे पाटील यांच्याकडे सोपवला. यावेळी पोलीस आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांनी रवींद्र सिंघल यांना रथात बसवून तर रथ दोरीच्या सहाय्याने ओढून आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना निरोप दिलाय. पुण्याचे उपमहापौर रिपब्लिकचे नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडेंनी एका तरुणाला चांगलाच धडा शिकवलाय. रस्त्यावर थुंकणाऱ्या या तरुणाला त्यांनी चांगलंच वठणीवर आणलंय. येरवडा भागातील लुंबिनी गार्डन परिसरात सकाळच्या वेळी दुचाकी चालक गाडीवरून जाताना रस्त्यावर थुंकला. सिद्धार्थ धेंडेंनी त्या तरुणाला पकडून त्याला तांब्या, पाणी आणि फडकं दिलं आणि चक्क त्याला त्याची थुंकी साफ करायला लावली. तर अशा प्रकारे त्या तरुणाला सिद्धार्थ धेंडेंनी कायम लक्षात राहील असा धडा दिलाय. त्यामुळे अशी अद्दल या महाभागांना घडवणं हे गरजेचं बनलंय. आणि आता दुर्गप्रेमींसाठी एक सकारात्मक प्रेरणादायी अशी बातमी आहे. वडगाव येथली गड भटकंती दुर्ग संवर्धन संस्था आणि पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन संस्था गेल्या 10 वर्षांपासून मावळ तालुक्यातल्या तिकोना किल्ल्यावर विकासाची छोटी मोठी कामं करत आहे. तर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ लोकसहभागातून गडाचा संपूर्ण कायापालट करण्याचा ध्यास या संस्थांनी घेतलाय. तर बाले किल्ल्याकडून वर जाणाऱ्या पायऱ्यांचे दगड ढासळले होते. तर लोकवर्गणीतून सुमारे 8 लाख रुपये खर्चून श्रमदानातून बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांची दुरुस्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. तर बेताळ महाराज, चपेटदान मारुतीराय, तळजाई माता यांच्या पूजनानंतर श्रीमंत सत्यशील राजे दाभाडे यांच्या हस्ते या पायऱ्यांचं लोकार्पण करण्यात आलं आणि पोवाड यांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर गड किल्ल्यांचं संवर्धन होणं ही काळाची गरज असताना या संस्थांनी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.